मंडळी, बऱ्या आहेत ना? तर आज आपण जेवायला बनवणार आहोत कालेटी फ्राय. चला जाऊया, रेसिपी बघूया मम्मी आज कशी बनवते कालेटी फ्राय. ही आहेत कालेटी, मस्त पप्पांनी कापून घेतलेल्या, त्यांनी स्वच्छ धुवूनही घेतलेली आहे. आणि हे आहे कांदा बत्ता आणि टोमॅटो. मम्मी मस्त तयारी चालू आहे मम्मीची. तवा मम्मीने तवा ठेवला. आता रेसिपीला सुरुवात करूया. ओला कांदा, टोमॅटो, मिरची आणि आलं, त्यात कालेटी टाकायला लागले मम्मी. मच्छीचा प्रकार आहे, आमच्या भाषेत त्यांना कालेटी सांगतात. ती करते खरी फेमस आपण. त्यात टाकायचं मीठ चवीनुसार, नंतर हळद, नंतर टाकायचा मसाला. आमचा आगरी कोळी मसाला आहे हा, घरगुती. तव्यात तेल टाकायचं, मस्त तवा कडक गरम करून घ्यायचा. मस्त मम्मी मिक्स करायला लागले. सगळं एकजीव करून घ्यायचं. दिसायला जितकं सुंदर, चवीलाही तितकंच अप्रतिम. हळद वाटतं कमी पडली म्हणून मम्मी थोडी टाकायला लागली. मग त्यात एक पीस राहायला वाटतं टोपात. तवा गरम झालेला आहे आणि त्यात मम्मीने सगळं टाकलेलं आहे. काय सांगते? वरून आणखीन थोडं तेल घालायचं म्हणजे ते व्यवस्थित शिजेल. एकदम झणझणीत. आणि त्यावर डिश ठेवायची म्हणजे ते व्यवस्थित शिजेल. आणि गॅस सिम करायचा आहे. शिजेपर्यंत आपण थोडा वेट करूया. थोड्या वेळात झाकण काढायचं आणि खालीवर करून घ्यायचं, म्हणजे ते खालीवरून व्यवस्थित शिजले का नाही ते समजते. परत झाकण द्यायचं. हा बघा, काय पाहिजे तुला? बिस्किट पाहिजे? माझे हाय गाईस कर. हा ती कर. हाय गाईस, कसे आहेत? बरे आहेत ना? इकडे बघ.
सांग जेवायला या. बघा कसा बोलतो, तुरु तुरु तुरु. खादाड. गरम आहे गरम. मस्त शिजलंय. आपली कालेटी फ्रायची डिश तयार आहे. त्यावर नंतर मस्त छान पैकी असं कोथिंबीर टाकायचं आहे. तू खाणार बाबू? खाणार? कसा खाणार? असा खाणार? हा बघा आपला फायनल लुक. कसा वाटतोय? हाय, आमची कालेटी रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही खायला या आणि खाऊन बघा आणि कसं झालं ते नक्की सांगा. सांगा. कमेंट करा. कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. ऐकलत का Thank गाईज? you. माझी मम्मी काय बोलली ते. थँक्यू. ही बघा कालेटी फ्राय आणि त्यासोबत आमच्या आगऱ्या कोळ्यांची भाकरी. तुम्हाला दाखवते किती मोठी असते. ही बघा चुलीवरची. मस्त चमचमीत, वरून लिंबू. एकदम टेस्टी. या जेवायला. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.